एसटी भाडेवाढ रद्द, एसटी दरवाढ रद्द, एसटी दरवाढ रद्द करायचं काय? फडणवीस सरकारचं करायचं काय? नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। एसटी भाडे दरवाढ रद्द, एसटी भाडे दरवाढ रद्द, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं रद्द करा, रद्द करा, रद्द करा, फडणवीस सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकारचं करायचं काय? तीन सरकारचं करायचं काय? तीन सरकारचं करायचं काय? 140 सरकारचं करायचं काय? 140 सरकारचं करायचं काय? आम्ही आज महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आज चक्काजाम आंदोलन घेतलेलं आहे। कारण आज गोरगरीब भरडतो आहे आणि सरकार मजा मारतो आहे। ह्या लाडकी बहीण योजना काढली आणि ह्या तिकिटाच्या मार्फत लोकांचे पैसे वसूल करण्याचं काम हे सरकार करत आहे। तर अशा सरकारला आज आम्ही हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। त्याच्याकरता आज आम्ही सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसैनिक जातीने इथे हजर झालेलो आहेत। कारण आज कित्येक वर्षे पनवेल डेपो हा एक प्रख्यात डेपो असताना सुद्धा ह्या पनवेल डेपोची दुरावस्था पण झालेली आहे। याचं काम ह्या सरकारने केलं नाही। एवढ्या वर्ष आम्ही सांगून सुद्धा काम केलं नाही। आता तरी हे काम व्हायला पाहिजे आणि जे पैशाची भाडेवाढ झालेली आहे ती रद्द झाली पाहिजे, एवढी आमची मागणी या सरकारला आहे। हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही, तर हे ईव्हीएमने निवडून आलेलं सरकार आहे। कारण ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर 19 ते 24 मध्ये 5 लाख मतदार वाढले, पण 24च्या लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जवळपास 50 लाख मतदार हे मतदार आले कुठून? आणि त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये 76 लाख हे अतिरिक्त मत आहेत। याचाच अर्थ हे सरकार ईव्हीएमचं सरकार आहे। त्याच्यामुळं आता ईव्हीएमला आलेला खर्च कुठून काढायचा, तर पुन्हा सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावून एसटीची भाडेवाढ असेल किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू असतील सातत्यानं त्याला वाढवून, आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये आता यांनी निकष लावलेले आहेत। निवडणूक जिंकायची होती म्हणून सरसकट सगळ्यांना पैसे दिले। मग आताही आमची मागणी आहे, जर त्या लाडक्या बहिणींचे जरी तुम्ही पैसे कोणाचे कमी केले तरी तुम्हाला आम्ही मंत्रालयाचा गेट बंद करू, आणि लागलीच या 8 दिवसात तुम्ही भाडेवाढ रद्द केली नाही एसटीची तर मंत्रालयाला घेराव घालू, हा असा अभिवचन महाविकास आघाडीच्या वतीने आपल्याला देतोय। सर्वसामान्य गोरगरिबांसाठी हक्काचं दैनंदिन वाहतुकीचं साधन समजलं जाणारे एसटीची भरमसाठ दरवाढ या महाविस्कळीत महायुती सरकारने केलेली आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावायचं काम आणि पाप या सरकारने केलेलं आहे। त्याचा जाहीर निषेध करण्याकरिता महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांनी आम्ही सगळ्यांनी इथे आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। एकीकडे लाडकी बहीण लाडकी भाऊ या पद्धतीने निवडणुकीपुरता लोकांचा वापर करायचा, लोकांना 2 पैसेचं लॉलीपॉप दाखवायचं, आणि दुसरीकडे गॅस सिलेंडरचं भाववाढ करायची, डिझेल पेट्रोलचं भाववाढ करायची, ज्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांची भाववाढ करायची, जीएसटी वाढवायचं, टॅक्सेस वाढवायचे, आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचं त्यांचं महिनाभराच्या बजेटला कात्री लावायची, असं या सरकारचं धोरण आहे। आम्ही सर्वजण या सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध करतोय आणि सरकारला विनंती करतोय की त्यांनी वेळीच भानावर यावं आणि सर्वसामान्यांना त्यांच्या आयुष्यावर फरक पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या दरवाढी ताबडतोब मागे घ्याव्यात, ही सरकारला कळकळीची विनंती आहे।